शेतकरी बंधूंनो, नमस्कार. आयसेल इंडियाच्या आजच्या या लाईव्ह वेबिनारमध्ये सर्व शेतकऱ्यांचे मी मनःपूर्वक असे स्वागत करतो. आजचा आपला विषय असणार आहे भाजीपाला पिके आणि भाजीपाला पिकातील सद्य परिस्थितीत करावयाचे नद्र व्यवस्थापन. शेतकरी बंधूंनो, वेलवर्गीय पिके जसे की भोपळा, काकडी, कारले, दोडका याच्यातील शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणामध्ये उत्पन्न मिळवण्यासाठी जर आपण व्यवस्थित नियोजन केले तर नक्कीच आपल्याला जर व्यवस्थित नियोजन केले तर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रतीचे उत्पन्न मिळू शकते. तर आज या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत आयसीएलचे रिजनल अग्रोनॉमिस्ट निलेश निमसे सर. सर, मी आपलं आजच्या या वेबिनारमध्ये स्वागत करतो आणि आपण शेतकऱ्यांना सध्या परिस्थितीत अन्नद्रव्य व्यवस्थापन वेलवर्गीय पिकांमध्ये कसे करायचे याबद्दल माहिती द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. थँक्यू सूरज. माझा आवाज येतोय सूरज? हो सर. सर्वप्रथम सर्व भाजीपाला उत्पादक शेतकरी बांधवांचं मी आजच्या या फेसबुक पेज लाईव्ह पेजवर हार्दिक असं स्वागत करतो. नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जो फेसबुक वेबिनार आयोजित केला आहे तो म्हणजे खास करून जे भाजीपाला उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी हा वेबिनार आयोजित केला आहे. आणि तसं बघायला गेलं तर या ठिकाणी भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव त्या ठिकाणी करत आहे. परंतु आपल्याला माहित आहे की हा जो सीझन असतो हिवाळ्याचा, यामध्ये सतत कमी अधिक तापमान म्हणजेच रात्रीचं कमी तापमान, दिवसभराचं अधिकचं ऊन, आणि या परिस्थितीमध्ये जी काही वेगवेगळी भाजीपाला पिकं आहेत, मग त्यामध्ये खास करून जी वेलवर्गीय पिकं आहेत त्यामध्ये जर आपण बघितलं, कारले असेल, भोपळे असेल, दोडके असेल, गिलके असेल किंवा काकडी असेल, यासारख्या पिकांना बऱ्याचशा अडचणी येत असतात. त्यामध्ये जर बघितलं तर वेलाची वाढ असेल, शेंडा चालणं असेल, त्यानंतर जी काही आपण म्हणतो की तडकणं, त्याशिवाय वेडेवाकडेपणा, एकसारखं फळ न येणं, लंब आकार न मिळणं, शिवाय कळी कूज होऊन गळून जाणं किंवा नवीन सेटिंग झालेलं फळ त्या ठिकाणी पिवळं पडून गळून जाणं, असं वेगवेगळ्या समस्या आपल्याला वेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये येत असतात. तसंच जी इतर भाजीपाला पिकं आहे, कोबीवर्गीय पिकं आहेत, त्यामध्ये कोबी असेल, फ्लावर असेल, यामध्ये जो सुरुवातीला लागवड झाल्यानंतर व्यवस्थित स्टंप किंवा कांडी याची योग्य जाडी न मिळणं, त्यानंतर जो गड्डा आपण म्हणतो, कंद आपण त्याला म्हणतो, त्याची योग्य साईज न मिळणं, अशा वेगवेगळ्या समस्या कोबीवर्गीय पिकामध्ये सुद्धा आपल्याला येत असतात. तसंच वाल असेल, घेवडा असेल, यासारख्या पिकांमध्ये नवीन फुलकळी लागताना ज्या काही अडचणी येतात, सेटिंग न होणं किंवा त्याची जी काही साईज आहे किंवा एकसारखी वाढ जी आहे, ग्रोथ आहे, ती व्यवस्थित होत नाही. तसंच जे काही वेलवर्गीय भाजीपाला आहे त्यामध्ये जे काही आपण शेंडा म्हणतो किंवा वेल म्हणतो, वेल तडकणं म्हणतो, वेलीला चिरा जाणं म्हणतो, अशा वेगवेगळ्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी जाणवत असतात. आणि म्हणूनच आजचा हा वेबिनार खास हिवाळी हंगामात सध्याच्या ज्या काही परिस्थितीमध्ये ज्या काही वेगवेगळ्या भाजीपाला पिकं आहेत त्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन च्या माध्यमातून आपण कसं चांगलं सतत भाजीपाला जे काही आपण म्हणतो की सतत तोडे येत असतात, आणि यामध्ये कसं सतत चांगलं आपण त्यामध्ये फ्लावरिंग असेल, सेटिंग असेल, फळधारणा असेल आणि क्वालिटी पूर्ण जो भाजीपाला आहे तो आपल्याला कसा मिळवता येईल, तर तो आज या चर्चेच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी सुरुवातीला माहिती देत असताना या ठिकाणी सर्वात आधी महत्वाचं जे ठरतं ते म्हणजे जो भाजीपाला पीक आहे, ज्याची मुळं जे आपण म्हणतो जास्त खोल जात नाही, आणि अशा भाजीपाला पिकामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये जी काही आपली मातीमध्ये जो काही आपण जमिनीचा जो पीएच म्हणतो तो आपण बघतोय की साधारण 7.5 ते 8.5 असतो. आणि या थंड वातावरणामध्ये झाडाला ऊर्जा देणारा, मुळांची हालचाल करणारा, मुळांची निर्मिती करणारा, तसेच झाडाला एक प्रकारची ऊर्जा देणारा जो स्फुरद आहे,
त्याची उपलब्धता कमी होताना दिसून येत असते. तसेच शेंडा पिवळा पडणं, मग त्यामध्ये जर कमी अधिकचं तापमानामधली जी तफावत आहे, त्यामध्ये फेरस या अन्नद्रव्यांची कमतरता, तसेच शेंडा योग्य न चालणं, सेटिंग फुलातून फळ जे त्या ठिकाणी कन्व्हर्जन आपण म्हणतो, सेटिंग म्हणतो, ते योग्य न मिळणं. कारण झिंकची या अधिकच्या पीएचमध्ये जी काही कमी उपलब्धता असते, कमी उपलब्ध होत असते, त्याची कार्यक्षमता कमी असते. तसेच या व्यतिरिक्त इतर मायक्रोन्यूट्रिएंट याची सुद्धा त्या ठिकाणी कमतरता आपल्याला बऱ्याचदा दिसून येते. तसेच पाण्यामध्ये जे काही पाण्याचा अधिकचा पीएच, अधिकचा टीडीएस आणि त्यामध्ये सुद्धा जी स्फुरदयुक्त खतं आहेत, त्याची जी काही उपलब्धता आहे, कार्यक्षमता आहे, ती योग्य आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसून येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी भाजीपाला पिकामध्ये फर्टिगेशन करत असताना, विद्राव्य खतांचं व्यवस्थापन करत असताना जी अन्नद्रव्यांची सुसंगतता आहे, ती पण तितकीच महत्त्वाची आहे. त्यामध्ये आपण बघतो की शास्त्रानुसार, सायन्सनुसार, केमिस्ट्रीनुसार कॅल्शियम जो आहे फॉस्फरस सोबत एकत्र जातो, कॅल्शियम फॉस्फेट तयार होतो म्हणजे त्याचं फिक्सेशन होतं, किंवा झिंक हा फॉस्फरस सोबत एकत्र जातो म्हणजे झिंक फॉस्फेट तयार होतो, फिक्स होतो. तसेच मॅग्नेशियम फॉस्फरस असेल म्हणजे मॅग्नेशियम फॉस्फेट तयार होणं असेल, किंवा आणि त्या ठिकाणी कॅल्शियम आणि सल्फर याची जी काही सुसंगतता नसणे म्हणजेच कॅल्शियम सल्फेट तयार होणं, त्याचं फिक्सेशन होणं, आणि यामुळं बऱ्याचशा अडचणी आपल्याला त्या ठिकाणी भाजीपाला पिकं असेल किंवा इतर पिकं असेल यामध्ये मोठ्या प्रमाणात जाणवत असतात. आणि म्हणून ज्यावेळी आपण ड्रिपनी खतं, विद्राव्य खतं देत असतो, तर ही जी अन्नद्रव्यांची सुसंगतता आहे, ती आपण लक्षात घेणं अति आवश्यक आहे. आणि जर आपण ती एकत्र देण्याचा प्रयत्न केला किंवा मागे-पुढे देण्याचा प्रयत्न केला, तर ते सॉइल सोल्युशन जे आहे, जे आपल्या मुळांच्या भोवती जातं, त्याचं त्या ठिकाणी एकत्रीकरण होतं आणि झिंक फॉस्फेट तयार होणं, कॅल्शियम फॉस्फेट तयार होणं, मॅग्नेशियम फॉस्फेट तयार होणं, कॅल्शियम सल्फेट तयार होणं आणि त्याचं फिक्सेशन होणं आणि त्या अन्नद्रव्यांची कमी उपलब्धता किंवा उपलब्धता न होणे आणि त्याची कमतरता मग त्या ठिकाणी आपल्या पिकाला झाली, की बऱ्याचशा अडचणी जशा मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं, तर त्या अडचणी आपल्याला दिसून येतात. आणि त्या ठिकाणी त्याचा दुष्परिणाम सुद्धा आपली जी काही फर्टिगेशन सिस्टम असते, ड्रीप असते, त्याच्यावर विपरीत परिणाम होत असतो. आणि हे सर्व करत असताना आपल्याला वेगवेगळ्या विद्राव्य खतांच्या ग्रेड मग 19-19, 12-61-0, 13-40-13, 0-52-34, मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट अशा वेगवेगळ्या खतांचं नियोजन त्या ठिकाणी आपण करत असतो. परंतु ही जी अन्नद्रव्यांची सुसंगतता आहे आणि त्यामुळं आपल्या वेलीला जी अन्नद्रव्यांची कमतरता जाणवत असते, अ, ती त्या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि या हंगामामध्ये भाजीपाला अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना ही जी काही सुसंगतता आहे, तशीच उपलब्धता आहे, खतांची कार्यक्षमता आहे, ती जर आपण योग्य वेळी, योग्य रेशोमध्ये किंवा त्या ठिकाणी योग्य प्रकारे जर दिलं, तर निश्चितपणे आपल्याला चांगला आणि दर्जेदार असा भाजीपाला मिळण्यास त्या ठिकाणी मदत होईल. आणि अशा प्रकारच्या त्या ठिकाणी क्षारांचं प्रमाण त्या ठिकाणी जर असेल, तर मुळांभोवती जे काही क्षार जमा होतात किंवा त्या ठिकाणी या क्षारयुक्त जमिनींमध्ये पोटॅशचा अपटेक, कारण अ, हिवाळीच्या हंगामामध्ये जो काही भाजीपाला, वेलवर्गीय भाजीपाला असेल किंवा टोमॅटो, मिरची असेल, त्यामध्ये जे काही पाणी वहन होतं आणि ते पाणी वहन जर योग्य प्रमाणात नाही झालं, पाण्याचं नियमन व्यवस्थित नाही झालं, तर वेली तडकणं असेल किंवा इतर ज्या काही समस्या असेल, त्या आपल्याला दिसून येत असतात. तर या ठिकाणी आय-सी-एलची थोडक्यात ओळख, आय-सी-एल म्हणजेच इस्रायल केमिकल लिमिटेड, इस्रायलमधली ही कंपनी आणि विद्राव्य खतांमध्ये जगभरात अग्रगण्य लीडिंग कंपनी आपण तिला म्हणतो. आणि वेगवेगळी खतं जशी की 1261-0, 0-52-34 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारी जगातली सर्वात पहिली कंपनी अशी या आय-सी-एल आपल्या कंपनीची ओळख. तसेच पोटॅशचं उत्पादन करणारी जगातली 6व्या क्रमांकाची कंपनी त्या ठिकाणी आपण म्हणतो. आणि जवळपास 1920 सालापासून आय-सी-एलची सुरुवात म्हणजे जवळपास 100 वर्षांपेक्षा जास्त खतांमधला त्या ठिकाणी आय-सी-एल या कंपनीला आपल्या त्या ठिकाणी अनुभव. तसेच जी काही विद्राव्य खतं आपण बघतो, आय-सी-एल जी शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देतो, त्याचा जो कच्चा माल आहे, तो जर आपण बघितला, इस्रायलमध्ये जो मृत समुद्र आहे, डेड सी आहे, त्यामधून पोटॅश आणि मॅग्नेशियम जो की नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी आढळतो. आणि तसेच इस्रायलमधीलच जे नेगेव्ह वाळवंट आहे, त्या वाळवंटामध्ये सर्वात चांगल्या गुणवत्तेचा फूड ग्रेड फॉस्फरस त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि अशा या जागतिक पातळीवरच्या चांगल्या गुणवत्तेचा
मृत समुद्रामधला पोटॅश, मॅग्नेशियम आणि नेगेव डेझर्ट मधला, नेगेव वाळवंटामधला स्फुरद याला एकत्र करून वेगवेगळ्या विद्राव्य खतांच्या ग्रेड्स या आयसीएलच्याच स्वतःचे जे काही कारखाने आहे, प्रोडक्शन प्लांट्स आहे, मग त्यामध्ये इस्रायल असेल, बेल्जियम असेल, स्पेन असेल, तसेच इतर देशांमधले जे काही कारखाने आहे, जे आयसीएलचे स्वतःचे कारखाने आहेत, त्यामध्ये या कच्च्या मालाला एकत्र करून वेगवेगळ्या विद्राव्य खतांच्या ग्रेड्स या बनवून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात. म्हणून आयसीएलची जी खतं आहेत ती इतरांपेक्षा वेगळी यामुळेच की कच्चा माल आणि स्वतःची कारखाने आणि डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असल्यामुळं गुणवत्ता ही अतिशय चांगली आयसीएल या कंपनीची. तसेच या ठिकाणी आपण थोडक्यात आयसीएलची जी काही वेगवेगळी खतं त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं जे बेसल डोससाठी खत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे ते म्हणजे 4-in-1 पॉलिसल्फेट हे खत. हे खत इंग्लंडमधील बॉल्बी माइन्स या खाणींमध्ये डायहायड्रेट पॉलिहाइड नावाचं एक खनिज मिनरल त्या ठिकाणी सापडतं आणि या खनिजाला तोडून फोडून पावडर करून पॅक करून डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. यामध्ये कुठलीही रासायनिक प्रक्रिया नसल्यामुळं याला सेंद्रिय खत असं मानलं जातं आणि या खताचं खास वैशिष्ट्य म्हणजे जेवढ्या सेंद्रिय प्रमाणीकरण ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन संस्था आहेत त्यांनी या खताला सेंद्रिय खत म्हणून, नैसर्गिक खत म्हणून मान्यता दिलेली आहे. आणि या खताचं जर आपण त्या ठिकाणी वैशिष्ट्य जर बघितलं, या खताला आपण 4-in-1 असं पॉलिसल्फेट असं खत म्हणतो, कारण या खतामध्ये 4 अन्नद्रव्य आणि त्यामध्ये जर बघितलं सल्फर म्हणजे गंधक हा 17.5% म्हणजे 100 किलो मागे 17.5 किलो, तसेच कॅल्शियम जो आहे 15 किलो कॅल्शियम ऑक्साईड स्वरूपात, पोटॅश 12.5% म्हणजे 12.5 किलो K2O स्वरूपात आणि मॅग्नेशियम हा मॅग्नेशियम ऑक्साईड स्वरूपात 5% म्हणजे 5 किलो. आणि या खताचं खास वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक खत, सेंद्रिय खत आणि याचा जो पीएच आहे तो उदासीन म्हणजे न्यूट्रल असल्यामुळं या खतामधील 4ही अन्नद्रव्य अगदी सहजपणे आपल्या पिकांना उपलब्ध होताना दिसून येईल. आणि यामधला मॅग्नेशियम आणि पोटॅश हा बेसल डोसमध्ये दिल्यापासून 8व्या दिवसापासून तर साधारण 3 महिन्यापर्यंत याची उपलब्धता स्लो रिलीज म्हणजेच हळुवारपणे आपल्या पिकाला होत असते. तसेच याच्यातला कॅल्शियम आणि सल्फर हा 12व्या दिवसापासून तर साधारण 3-3.25 महिन्यापर्यंत आपल्या पिकाला स्लो रिलीज हळुवारपणे उपलब्ध होत असतो. आणि हे खत नैसर्गिक खत आणि पीएच न्यूट्रल असल्यामुळे इतर सर्व प्रकारच्या एनपीके खत मग 10-26-26 असेल, 12-32-16 असेल किंवा इतर जी काही एनपीके खतं आहेत त्यामध्ये एकत्र करून ते आपण देऊ शकतो. त्या ठिकाणी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हा एनपीके खतामधल्या फॉस्फरस सोबत एकत्र जात नाही, फिक्स होत नाही आणि त्यामुळे अतिशय चांगल्या गुणवत्तेचं हे पॉलिसल्फेट बेसल डोससाठी त्या ठिकाणी आयसीएल शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देते. यानंतर फवारणीची खतं. फवारणीच्या खतांबद्दल जर सांगायचं झालं त्या ठिकाणी आयसीएल या कंपनीनं इस्रायलमधीलच बेन कुरियन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी सोबत संशोधन करून खास फवारणीसाठी एनपीके ग्रेड्स त्या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. आणि या खतांचं जर आपण त्या ठिकाणी बघितलं, जे आपण वर्षानुवर्ष विद्रव्य खतं फवारणीतून वापरतो त्यामध्ये 19-19 असेल, 12-61-0 असेल, 13-40-13 असेल, याची जी गुणवत्ता आहे याच्यापेक्षा वेगळी अशी खतं ही त्या ठिकाणी आयसीएलने उपलब्ध करून दिलेली आहे. यामध्ये ऍडव्हान्स ऍडज्युव्हंट तंत्रज्ञान म्हणजेच फर्टिवन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं स्प्रेडर म्हणजे साबण, स्टिकर, ह्युमेक्टंट अशा अद्ययावत अशा तंत्रज्ञानाचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. तसेच झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार जी काही अन्नद्रव्यांची गरज आहे ती ओळखून 4 फवारणीची ग्रेड. त्यामध्ये जर आपण बघितलं पहिली ग्रेड न्यूट्रिऑन स्टार्टर. स्टार्टर म्हणजे झाडाच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत फवारणीसाठी बनवण्यात आलेली ग्रेड. त्यामध्ये जर आपण बघितलं तर 11-36-24 नत्र स्फुरद पालाश 11-36-24 सोबत 5 प्रकारची मायक्रोन्यूट्रिएंट ही चिलेटेड स्वरूपात, तसेच स्टिकर, स्प्रेडर, ह्युमेक्टंट युक्त फर्टिवन तंत्रज्ञान अशी स्टार्टर ग्रेड पिकाच्या सुरुवातीच्या वाढीमध्ये त्या ठिकाणी वाढीसाठी, मुळांच्या हालचालीसाठी, मुळांच्या निर्मितीसाठी, हिरवेगारपणा येण्यासाठी या ग्रेडचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता. त्यानंतर 2 नंबरची ग्रेड न्यूट्रिऑन बूस्टर म्हणजे फुलधारणा अवस्थेत फुलकळी चांगली येण्यासाठी, सेटिंग चांगली होण्यासाठीची ग्रेड.
NPK 8-16-39 सोबत 5 प्रकारची मायक्रोन्यूट्रन चिलेटेड स्वरूपात आणि स्टिकर स्प्रेडर युक्त ह्युमेक्टन तंत्रज्ञान 41. त्यानंतर फ्रूट नावाची ग्रेड सेटिंग झाल्यानंतर फळधारणा अवस्थेत फवारणीसाठी बनवण्यात आलेली ग्रेड NPK 12-5-27 सोबत 8% कॅल्शियम 5 मायक्रोन्यूट्रन चिलेटेड स्वरूपात आणि सोबत 41 असं ऍडजॉइंट तंत्रज्ञान. आणि शेवटची ग्रेड 4 नंबरची न्यूट्रिएंट पीक वॉन्ट म्हणजे पीक तयार होण्याच्या अवस्थेत झाडाला त्या ठिकाणी फळाला चकाकी आणण्यासाठी, कलर आणण्यासाठी, शुगर आणण्यासाठी जी ग्रेड आहे पीक वॉन्ट 049-32 त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मायक्रोन्यूट्रन नाही, परंतु स्टिकर स्प्रेडर आणि ह्युमेक्टंट युक्त ऍडव्हान्स ऍडजॉइंट 41 तंत्रज्ञान अशा 4 प्रकारच्या 4 ग्रेड झाडाच्या 4 अवस्थेमध्ये मारण्यासाठी याचं प्रमाण 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो याप्रमाणे आपण फवारणीसाठी घेऊ शकता. सर्व प्रकारच्या कीटकनाशकांसोबत एकत्रित आपण त्याचा वापर करू शकतात. तसेच जी काही कॉपर, सल्फर किंवा फॉसेटिल ग्रुपमधील जी काही बुरशीनाशकं आहेत ती सोडून इतर जी काही बुरशीनाशकं आहेत त्याच्यामध्ये आपण त्याचा वापर करू शकतात. तसेच इतर जी काही सीविड्स आहेत त्यामध्ये सुद्धा आपण एकत्र करून घेऊ शकता. कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर आपण विद्राव्य खतांबद्दल चर्चा करूया. या ठिकाणी ICLने फर्टिफ्लो तंत्रज्ञानाचा वापर करून लो pH असणाऱ्या ग्रेड्स, चांगल्या पाण्यामध्ये अतिशय चांगल्या विद्राव्यता असणाऱ्या ग्रेड त्या ठिकाणी बनवून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त अन्नद्रव्य एका ग्रेडमधून त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, जेणेकरून फर्टिगेशन करत असताना, अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आपल्याला कुठली अडचण जाणार नाही. ऍसिडिक pH किंवा ऍसिडिक नेचर असलेल्या ग्रेड असल्यामुळं आपल्या फर्टिगेशनला कुठली अडचण जात नाही. ड्रिप्स आपले स्वच्छ राहण्यास मदत होते. तसेच pH कमी असल्यामुळे, विद्राव्यता चांगली असल्यामुळे यामध्ये असलेल्या अन्नद्रव्यांची चांगली कार्यक्षमता किंवा उपलब्धता चांगल्या झाल्यामुळे आपल्या पिकांना अतिशय चांगले रिझल्ट त्यामध्ये आपल्याला मिळताना दिसून येईल. यामध्ये जी सुरुवातीची ग्रेड आहे त्यामध्ये 7-50-7 अधिक 2% झिंक म्हणजे 7% नत्र, 50% स्फुरद, 7% पोटॅश आणि 2% झिंक हा चिलेटेड स्वरूपामध्ये असल्यामुळं पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ड्रीपमधून देण्यासाठी, ड्रेंचिंग मधून देण्यासाठी बनवण्यात आलेली ग्रेड. तसेच सेटिंग अवस्थेत ड्रीपमधून देण्यासाठी या ग्रेडचा आपल्याला त्या ठिकाणी वापर होऊ शकतो. तसेच सुरुवातीला स्फुरद, मॅग्नेशियम, सल्फर जेणेकरून आपल्याला झाडाला ऊर्जा निर्माण जर झाली, त्या ठिकाणी वेलीची वाढ जर योग्य झाली आणि हिरवेगारपणा जर राहिला तर आपल्याला फुलधारणा, फळधारणा चांगली मिळू शकते. आणि म्हणून पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत देण्यासाठी बनवण्यात आलेली ग्रेड फर्टिफ्लो ग्रो 12-36-6 अधिक 3 मॅग्नेशियम 4 सल्फर म्हणजे 12% नत्र, 36% स्फुरद, 6% पोटॅश, 3% मॅग्नेशियम, मॅग्नेशियम ऑक्साईड स्वरूपात आणि 4% सल्फर अशी फर्टिफ्लो ग्रो. त्यानंतर फर्टिफ्लो ब्लूम म्हणजे फुलधारणा, फळधारणा या अवस्थेत बनवण्यात आलेली ग्रेड 8-24-24 4 मॅग्नेशियम 6 सल्फर म्हणजे एकाच 3:3 प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश, 8% नत्र, 24% स्फुरद, 24% पोटॅश, 4% मॅग्नेशियम, मॅग्नेशियम ऑक्साईड स्वरूपात आणि 6% सल्फर याप्रमाणे फर्टिफ्लो ब्रूम ही ग्रेड फुलधारणा आणि फळधारणा या अवस्थेत देण्यासाठी, ड्रीपमधून देण्यासाठी बनवण्यात आलेली ग्रेड. त्यानंतर टोमॅटोसाठी खास टोमॅटो स्पेशल ग्रेड ICLच्या वतीनं 16-11-32 16% नत्र, 11% स्फुरद आणि 32% पोटॅश म्हणजे जवळपास 2:1:3 या प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाशचा रेशो, जो की टोमॅटो या पिकासाठी अतिशय योग्य रेशो. सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत मुळांची वाढ, फुटव्यांची वाढ आणि झाडाची डेरेदार वाढ बनवण्यासाठी सुरुवातीच्या 30 दिवसांमध्ये ड्रिप पॉटे देण्यासाठी बनवण्यात आलेली फर्टिफ्लो टोमॅटो 1 16-11-32 ही ग्रेड. त्यानंतर फुलधारणा सेटिंग अवस्थेमध्ये, सायझिंग अवस्थेमध्ये टोमॅटोमध्ये देण्यासाठी ड्रिपमधून बनवण्यात आलेली ग्रेड फर्टिफ्लो टोमॅटो 2 13-5-37 अधिक 3% कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडसाठी, जेणेकरून सेटिंग फळधारणा आपल्याला योग्य या ग्रेडच्या माध्यमातून टोमॅटो पिकामध्ये मिळवता येईल. तसेच जी आपण ICLची परिपूर्ण संपूर्ण ग्रेड आपण तिला म्हणतो फर्टिफ्लो 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांनी युक्त असलेली ग्रेड 12-6-22
ही ग्रेड आपण वाढीच्या अवस्थेत म्हणजे फुलधारणा होण्याच्या आधी या ग्रेडचा वापर, तसेच फळ तोडा किंवा तोडे सुरू झाल्यानंतर प्रत्येक तोड्यानंतर कॅल्शियम उपलब्ध होण्यासाठी, तसेच NPK आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज भागण्यासाठी त्या ठिकाणी ही ग्रेड आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच मॅकफॉस 0,5518 अधिक 7 मॅग्नेशियम ऑक्साईड फ्लावरिंग सेटिंग सायझिंग अवस्थेत देण्यासाठी बनवण्यात आलेली ग्रेड. तसेच साईज होण्यासाठी जी ग्रेड आपण त्या ठिकाणी पिक ऍसिड म्हणतो 0,5818 या ग्रेडचा सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता. तसेच याशिवाय ICL ने हाय पीक 0,4242 म्हणजे स्फुरद आणि पोटॅश 42-42% म्हणजेच एकाच एक या प्रमाणात स्फुरद आणि पोटॅश आणि न्यूट्रल pH असणारी ही ग्रेड, जेणेकरून अतिशय सहजरित्या यामधील स्फुरद आणि पोटॅश उपलब्ध झाल्यामुळे आपल्याला पिकाला साईज आणि कलर मॅच्युरिटी येण्यासाठी या ग्रेडचा आपण त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून वापर करू शकता. तसेच फेरसयुक्त NPK ग्रेड 0,4330 अधिक 2% फेरस हा चिलेटेड स्वरूपामध्ये आणि या खताचा pH हा ऍसिडिक म्हणजे 5 असल्यामुळं सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी या ग्रेडचा वापर आपण त्या ठिकाणी फेरसची कमतरता, स्फुरदाची कमतरता, पोटॅशची कमतरता भरून काढण्यासाठी या ग्रेडचा वापर करू शकता. तसेच फळ मॅच्युरिटीच्या अवस्थेत, तोड्याच्या अवस्थेत जी ग्रेड त्या ठिकाणी देण्यासाठी बनवण्यात आली ती म्हणजे पोटॅशियम प्लस 8,047 अधिक 7% सल्फर म्हणजे 8% नत्र, 47% पोटॅश आणि 60% सल्फर असल्यामुळं फळाला चकाकी, कलर, मॅच्युरिटी योग्य आपल्याला या ग्रेडच्या माध्यमातून दिसून येईल. तसेच ICLनी अतिशय चांगल्या गुणवत्तेचं सीवीड त्या ठिकाणी लिक्विड स्वरूपात, दाणेदार स्वरूपात त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये जर बघितलं आपण ॲस्कोफायलम नोड्युसम सीवीड 99.35% त्या ठिकाणी बायोज ॲक्वामरीन या नावाने लिक्विड स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तसेच दाणेदार स्वरूपात हेलिओडोर हे सुद्धा त्या ठिकाणी जमिनीमधून देण्यासाठी, बेसल डोस मधून देण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. तसेच ॲक्वामरीन हे आपण फवारणीसाठी, ड्रीपसाठी, ड्रेंचिंगसाठी त्या ठिकाणी वापरू शकता. तसेच मायक्रोन्यूट्रिएंट चिलेटेड झिंक 12% सिलेक्ट झिंक या नावाने, तसेच फेरस चिलेटेड स्वरूपात 12% सिलेक्ट फेरस नावाने, तसेच बोरॉन 20% सिलेक्ट बोरॉन या नावाने सुद्धा अशा प्रकारे मायक्रोन्यूट्रिएंटच्या ग्रेड सुद्धा त्या ठिकाणी ICLने उपलब्ध करून दिलेले आहे. तसेच याशिवाय आता आपण थोडक्यात प्रत्येक पिकाचं शेड्यूल त्या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी जर आपण साधी मिरची, हिरवी मिरचीचा जर त्या ठिकाणी शेड्यूलचा विचार केला तर बेसल डोसमध्ये 12-32-16 किंवा 10-26-26 एकरी साधारण 75 ते 100 किलो आणि सोबत ICLचं 4-in-1 कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅशयुक्त पॉलिसल्फेट 75 ते 100 किलो एकत्र करून त्या ठिकाणी बेडमध्ये आपण हा डोस भरायचा आहे. तसेच सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत फुटव्यासाठी, काळोखीसाठी, मुळांच्या वाढीसाठी फर्टिफ्लो ग्रो 12-36 अधिक 3 मॅग्नेशियम 4 सल्फर एकरी 3 ते 4 किलो आणि सोबत 12-22 अधिक 12% कॅल्शियम ऑक्साईड अधिक सूक्ष्म अन्नद्रव्य एकरी 3 ते 4 किलो या 2 ग्रेडचा आलटून पालटून अल्टरनेट आपण दर 3 ते 4 दिवसांनी मिरची पिकामध्ये वापर करू शकता. तसेच फवारणीच्या मधून स्टार्टर 11-36-24 4 ते 5 ग्रॅम आणि सोबत सिलेक्ट झिंक अर्धा ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे एकत्र घेऊन 2 ते 3 फवारण्या आपण जर त्या ठिकाणी गेल्या तर अतिशय चांगले परिणाम. तसेच फ्लावरिंग, सेटिंग आणि फळ तोडे सुरू असल्यानंतर ज्या ग्रेड आपल्याला वापरायच्या आहे ड्रीप मधून ती म्हणजे सर्वात आधी फर्टिफ्लो 12-22 अधिक 12 कॅल्शियम एकरी 4 ते 5 किलो, त्यानंतर फर्टिफ्लो ब्लूम 8-24-24 अधिक 4 मॅग्नेशियम 6 सल्फर एकरी 4 ते 5 किलो आणि साईज होण्यासाठी पिक ऍसिड 0,5818 आणि त्यानंतर पोटॅशियम प्लस 8,047 अधिक 7 सल्फर या 4 ग्रेड फळधारणा झाल्यानंतर शेवटच्या तोड्यापर्यंत आलटून पालटून त्या ठिकाणी या ग्रेडचा वापर करू शकता. तसेच फवारणीमधून सेटिंगसाठी बूस्टर 4 ते 5 ग्रॅम, सिलेक्ट झिंक अर्धा ग्रॅम आणि बोरॉन 0.25 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे आणि त्यानंतर 8 दिवसांनी फ्रूट 12-5-27 अधिक 8 कॅल्शियम याची फवारणी आपण त्या ठिकाणी करू शकता. तसेच शिमला मिरचीचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर मिरची सारखंच थोडासा बदल करून आपण या शेड्यूलचा शिमला पिकामध्ये सुद्धा विचार त्या ठिकाणी करू शकता. तसेच टोमॅटोचा जर त्या ठिकाणी आपण विचार केला
तर बेसल डोस 12-32-16 10-26-26 75 100 किलो, पॉलिसल्फेट 75 ते 100 किलो एकत्र करून आपण बेसल डोस त्यामध्ये बेडमध्ये भरून घेऊ शकता. त्यानंतर सुरुवातीच्या अवस्थेत वाढीसाठी, काळोखीसाठी, फुटव्यांसाठी आणि मुळांच्या वाढीसाठी टोमॅटो 1 16 11 32 आणि 12-6-22 कॅल्शियम ऑक्साईड या 2 ग्रेडचा आलटून पालटून एकरी 4 ते 5 किलो आपण त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून वापर करू शकता. तसेच फवारणीच्या माध्यमातून न्यूट्रिऑन स्टार्टर आणि झिंक याचा एकत्रित 2 ते 3 फवारण्या. त्यानंतर फळधारणा सेटिंग अवस्थेपासून तर शेवटच्या तोड्यापर्यंत ज्या 4 ग्रेड आपल्याला आलटून पालटून वापरायचे आहे त्या म्हणजे फर्टिफ्लो टोमॅटो 2, पीक ऍसिड, पीक प्लस फेरस आणि पोटॅशियम प्लस अशा 4 ग्रेड आपण त्या ठिकाणी टोमॅटो पिकामध्ये ड्रिपच्या माध्यमातून आलटून पालटून, तसेच फ्लावरिंग सेटिंगसाठी बूस्टर, सिलेक्ट झिंक आणि बोरॉन याचा एकत्रित स्प्रे आणि त्यानंतर फ्रूट 12-5-27 या ग्रेडचा स्प्रे. अशा प्रकारे जर आपण संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर शिमला मिरची, टोमॅटो, साधी मिरची याच्यामध्ये आपल्याला चांगलं गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळताना दिसून येईल. तसेच जे काही वेलवर्गीय पिकं आहेत त्यामध्ये कारले असेल, दुधी भोपळा असेल, दोडका असेल, गिलके असेल, काकडी असेल, या जी काही 5 ते 6 पिकं आहेत त्यामध्ये जर आपण बघितलं तर जो डोस आहे बेसल डोस 12-32-16 असेल, 10-26-26 असेल, एकरी 75 किलो आणि पॉलिसल्फेट कमीत कमी 50 ते 75 किलो एकत्रित करून बेड भरून त्या ठिकाणी आपण लागवड करायची आहे. त्यानंतर वेल हा अतिशय महत्वाचा हिवाळ्याच्या अवस्थेमध्ये, कारण वेलाची वाढ योग्य प्रकारे झाली पाहिजे, वेल तडकला नाही पाहिजे, चिरा गेला नाही पाहिजे. त्यासाठी कॅल्शियम एनपीकेचा रेशो, पोटॅशयुक्त ग्रेड, मॅग्नेशियम सल्फर आणि त्यासाठी 2 ग्रेड आपण सुरुवातीच्या 35 ते 40 दिवस त्यामध्ये फर्टिफ्लो ग्रो 12-36-7 3 मॅग्नेशियम 4 सल्फर आणि 12-6-22 कॅल्शियम प्लस मायक्रोन्यूट्रिएंट या 2 ग्रेडचा आलटून पालटून एकरी फक्त 3 किलो याप्रमाणे दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी या ग्रेडचा आपण वापर करायचा आहे. तसेच फवारणीच्या माध्यमातून न्यूट्रिऑन स्टार्टर आणि झिंक एकत्रित अशा 2 ते 3 फवारण्या. तसेच फ्लावरिंग सेटिंग झाल्यानंतर शेवटच्या तोड्यापर्यंत सतत आपल्याला 4 ग्रेडचा ड्रिपच्या माध्यमातून जो वापर करायचा आहे. पहिली ग्रेड आपल्याला द्यायची 12-6-22 कॅल्शियम अधिक मायक्रोन्यूट्रिएंट 3 किलो. त्यानंतर फर्टिफ्लो ब्लूम 8-24-24 अधिक 4 मॅग्नेशियम अधिक 6 सल्फर. त्यानंतर पीक ऍसिड 0-58-18 आणि त्यानंतर पोटॅशियम प्लस 8-0-47 अधिक 7 सल्फर या ग्रेडचा आलटून पालटून एकरी 3 किलो तिसऱ्या दिवशी आपण या ग्रेडचा जर वापर केला तर कुठल्याही अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला त्या ठिकाणी भासणार नाही. तसेच फवारणीमधून सेटिंग फ्लावरिंगसाठी बूस्टर, झिंक आणि बोरॉनचा एकत्रित स्प्रे आणि त्यानंतर 8 दिवसांनी फ्रूट 12-5-27 अधिक 8 कॅल्शियम याची फवारणी आपण त्या ठिकाणी करू शकता. तसेच या ठिकाणी काकडीसाठी सुद्धा याच प्रकारचं शेड्यूल आपण वापरलं तर निश्चितपणे आपल्याला काकडीमध्ये सुद्धा चांगल्या गुणवत्तेची काकडी मिळवण्यासाठी फायदा होईल. तसेच दुधी भोपळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे अतिशय महत्वाचं, दुधी भोपळ्यामध्ये आपल्याला एक्सपोर्ट क्वालिटी बनवायची असेल तर एक सारखं लंबगोलाकार फळ त्या ठिकाणी बनलं पाहिजे आणि त्यासाठी या शेड्यूलचा आपण वापर त्या ठिकाणी करू शकता. कुठली अडचण आपल्याला कुठली अन्नद्रव्याची कमतरता भासणार नाही, कारण संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं शेड्यूल क्रॉप प्लॅन आयसेलच्या वतीनं शेतकरी बांधवांसाठी, तसेच जे काही गिलका आहे किंवा दोडका आहे त्यासाठी सुद्धा हे शेड्यूल आयसीएलच्या वतीनं आपल्याला स्टेज वाईज क्रॉप प्लॅन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच जे काही कोबी आहे, कोबी वर्गीय पिकं आहे, कोबी असेल, फ्लावर असेल, त्यामध्ये बेसल डोसमध्ये 12-32-16, 10-26-26 आणि पॉलिसल्फेट याचा एकत्रित त्या ठिकाणी आपण विचार करू शकता. तसेच सुरुवातीच्या वाढीसाठी कंद निर्मितीपर्यंत फर्टिफ्लो विचवांचं ड्रिपर कोबी फ्लावर आहे. तसेच सायझिंगच्या अवस्थेत गड्डा किंवा कंद चांगली साईज मिळवण्यासाठी पीक ऍसिड 0-58-18 आणि फर्टिफ्लो पोटॅशियम प्लस या 2 ग्रेडचा आपण अल्टरनेट वापर करू शकता. तसेच फवारणीच्या माध्यमातून आपण फ्रूट आणि पिकवॉन या ग्रेडचा आपण वापर करू शकता. तसेच जर आपला पाण्यावर फ्लड पाण्यावर त्या ठिकाणी कोबी किंवा फ्लावर असेल तर त्या ठिकाणी आपण जे काही आहे बेसल डोस आणि फवारणीच्या ग्रेडचा वापर करून निश्चितपणे चांगलं उत्पादन मिळवू शकता. तसेच जी काही इतर पिकं आहेत, गाजर असेल, मुळा असेल, बीट असेल, त्यासाठी सुद्धा जर ड्रीपवर त्या ठिकाणी जर असेल तर या शेड्यूलचा आपण वापर करू शकता. तसेच फ्लड पाण्यावर असणारा मुळा, गाजर, बीटरूट ज्याला आपण म्हणतो, त्याचा जर आपण याप्रमाणे या शेड्यूल प्रमाणे
फवारणीच्या माध्यमातून तसेच बेसल डोसच्या माध्यमातून जर विचार केला तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी चांगले परिणाम बघायला मिळतील. तसेच जी 2 पिकं अतिशय महत्त्वाची आहे हिवाळ्यामध्ये ज्याचं जास्त क्षेत्र असतं ती म्हणजे वाल आणि घेवडा. त्याचं जर आपण त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून योग्य व्यवस्थापन केलं, बेसल डोसमध्ये 10-26, 12-32-16 एकरी 75 किलो, पॉलिसल्फेट साधारण 50 किलो एकत्र घेऊन बेसल डोस, तसेच वाढीच्या अवस्थेमध्ये कुठलंही अन्नद्रव्य कमतरता पडू नये म्हणून फर्टिफ्लो ग्रो 12-36-6 अधिक 3 मॅग्नेशियम 4 सल्फर आणि 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड अधिक सूक्ष्म अन्नद्रव्य असणारी या 2 ग्रेड आलटून पालटून एकरी 3 किलो 2 ते 3 दिवसाच्या अंतराने ड्रिपच्या माध्यमातून तसेच स्प्रेच्या माध्यमातून फवारणीमधून 11-36-24 स्टार्टर आणि सिलेक्ट झिंक 2 ते 3 फवारण्या आणि एकदा फळधारणा सेटिंग सुरू झाल्यानंतर शेवटच्या तोड्यापर्यंत ज्या 4 ग्रेड आपल्याला आलटून पालटून अल्टरनेट वापरायचे आहे जेणेकरून कुठल्याही अन्नद्रव्याची आपल्याला कमतरता या हंगामात पडणार नाही. ती म्हणजे सर्वात आधी 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम अधिक मायक्रोन्यूट्रिएंट 3 किलो 2 ते 3 दिवसांनी फर्टिफ्लो ब्लूम, त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी पीक ऍसिड 05818 3 किलो आणि नंतर पोटॅशियम प्लस 8047 अधिक 7 सल्फर या 4 ग्रेडचा ड्रिपच्या माध्यमातून आलटून पलटून आपण विचार करू शकता. तसेच फुलधारणा सेटिंगसाठी बूस्टर, झिंक आणि बोरॉन याचा एकत्रित स्प्रे ज्याप्रमाणे डोस दिला आहे 3 ते 4 ग्रॅम बूस्टर, अर्धा ग्रॅम झिंक आणि बोरॉन 0.25 ग्राम आणि त्यानंतर 8 दिवसांनी फ्रूट 12-5-27 याप्रमाणे जर आपण या सर्व शेड्यूलचा आपापल्या पिकामध्ये जर वापर केला तर निश्चितपणे आपल्याला चांगलं गुणवत्तापूर्ण अधिकचं उत्पादन मिळवण्यास आणि कुठली अन्नद्रव्याची कमतरता त्या ठिकाणी भासणार नाही अशा पद्धतीने आपण ICLच्या या क्रॉप प्लॅनचा वापर करू शकता. आणि या ठिकाणी मी थांबतो. तसेच जो काही सध्याचा हंगाम आहे त्या हंगामामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल, चांगले आपला फायदा होईल यासाठी मी आपल्याला ICLच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. तसेच ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते आपण घेऊया. तरी सुद्धा स्क्रीनवर मी या ठिकाणी माझा नंबर तसेच कंपनीचा नंबर या ठिकाणी डिस्प्ले केलेला आहे. तर आपल्याला काही शंका असल्यास येणाऱ्या सीझनमध्ये आपण या मोबाईल नंबरवर टोल फ्री नंबरवर फोन करून आपल्या शंका त्या ठिकाणी विचारू शकता. खूप खूप धन्यवाद. तर या ठिकाणी काही शेतकरी बांधवांचे जर प्रश्न असतील तर आपण घेऊया. सूरज, काही प्रश्न आहे? हा, विजय सिरसाट यांनी विचारलेले आहे सर. हा, कांद्याविषयी उपयोगी अशी माहिती द्या असं म्हणतायत ते. बर, नक्कीच. कांद्या पिकाचं मी थोडंसं माहिती देण्याचा प्रयत्न करतो. कांद्या पिकामध्ये या ठिकाणी आपण बेसल डोसचा जर विचार केला तर सध्याच्या परिस्थितीनुसार आपल्याला 12-32-16 किंवा 10-26-26 साधारण 75 किलो, तसेच ICLचं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅशयुक्त पॉलिसल्फेट साधारण 50 ते 75 किलो एकत्र करून हा बेसल डोस आपल्याला घ्यायचा आहे. तसेच जो दुसरा बेसल डोस आहे तो साधारण 1.25 ते 1.5 महिन्याने पुन्हा एकदा 10-26-26 याचा आपण एकरी 1.5 बॅग किंवा 75 किलो याचा वापर करायचा आहे. तसेच फवारणीसाठी सुरुवातीच्या अवस्थेत पातीची संख्या मिळवण्यासाठी पातींची वाढ, मुळांची वाढ मिळवण्यासाठी न्यूट्रिऑन स्टार्टर अधिक झिंक याचा आपण त्या ठिकाणी वापर करायचा आहे. तसेच मान योग्य मिळवण्यासाठी, मानेची रुंदी योग्य मिळवण्यासाठी न्यूट्रिऑन बूस्टर 8-16-39, कंदाची वाढ, कांद्याची साईज होण्यासाठी फ्रूट आणि त्यानंतर पिकवॉन 0-49-32 या ग्रेड, अशा या 4 ग्रेडचा 4 अवस्थेमध्ये कांद्यामध्ये जर वापर केला तर निश्चितपणे आपल्याला चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळायला मदत होईल. धन्यवाद. दुसरा प्रश्न आलेला आहे धीरज निकम यांचा सर. ते विचारतायत की टरबूजच्या पिकाचे वेल फुटत आहेत किंवा टरबूजच्या पिकाचा वेल फुटतोय असा प्रश्न आहे त्यांचा. नक्कीच. मी आता सध्या स्लाइड फक्त एक वेलवर्गीय पीक आहे भोपळा हे फक्त एक उदाहरण म्हणून देत आहे. शेतकरी मित्रांनो, हिवाळ्यामध्ये जसं मी मगाशी सांगितलं की तापमानात असलेली चढ उतार म्हणजे रात्रीचं कमी तापमान, दिवसा अधिकचं तापमान याची जी तफावत आहे, तसंच पाणी नियोजन अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे पोटॅश आणि कॅल्शियम ही 2 अन्नद्रव्ये सगळ्यात महत्वाची ठरतात. आणि म्हणून
सुरुवातीला फर्टिफ्लो ग्रो 1236 अधिक 3 मॅग्नेशियम 4 सल्फर आणि त्या ठिकाणी 1222 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड या 2 ग्रेडचा जर आपण आलटून पालटून विचार केला तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी अशा अडचणी जाणवणार नाही. धन्यवाद. दुसरा प्रश्न आलेला आहे खंडेराव कुशेरे यांचा. ते विचारतात की कारले फुलकळीसाठी काय उपाय केला पाहिजे? कारले या ठिकाणी जे शेड्यूल आहे, जर आपला प्लॉट त्या ठिकाणी तोडे चालू असतील, सुरू झालेला असेल, तर आपल्याला जे स्प्रे आहे त्यामध्ये न्यूट्रिएंट बुस्टर 8-16-39 3 ते 4 ग्रॅम सोबत सिलेक्ट झिंक अर्धा ग्रॅम आणि बोरॉन 0.25 ग्राम याचा एकत्रित स्प्रे आणि त्यानंतर फ्रूट 12-5-27 याचा स्प्रे आणि सोबत ड्रिपच्या माध्यमातून कॅल्शियम युक्त ग्रेड फर्टिफ्लो 12-22 अधिक 12 कॅल्शियम आणि त्यानंतर ब्लूम 8-24-24 या ग्रेडचा आलटून पालटून जर वापर केला तर निश्चितपणे आपल्याला चांगली फ्लावरिंग सेटिंग मिळवण्यास कारले पिकामध्ये फायदा होईल. धन्यवाद. सर आजचे प्रश्न तर झालेले आहेत. पण ओके. नक्कीच जर अजून काही शेतकऱ्यांचे प्रश्न आले तर आम्ही नक्कीच ते तुमच्यापर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना त्यांच्यापर्यंत पण उत्तर पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि विजय सिरसाट यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी कांदा पिकाबद्दल आपल्याला विचारलं होतं की त्यांना माहिती हवी. तर विजय सर की ऑलरेडी आपला एक कांदा पिकावरती वेबिनार झालेला आहे. आपण जर समजा ICLच्या फेसबुक पेजला जर भेट दिली तर नक्कीच तुम्हाला तो निलेश सरांचा वेबिनार पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये सरांनी विस्तृत अशी माहिती कांदा पिकावरती दिलेली आहे आणि अधिक माहितीसाठी सरांनी त्यांचा नंबर पण स्क्रीनवरती दिलेला आहे. तुम्ही सरांना कॉल करू शकता किंवा ICLचा जो टोल फ्री नंबर आहे त्याच्यावरती संपर्क करून आपले जे प्रश्न आहेत तुम्ही मांडू शकता. आम्ही त्या प्रश्नांचे उत्तर देण्याची व्यवस्था करू. धन्यवाद निलेश सर. तुम्ही खूप महत्वाचं असं मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलं वेलवर्गीय पिकांमध्ये जसे कारलं, दोडका, काकडी वगैरे आणि नक्कीच याचा फायदा शेतकऱ्यांना चांगला होईल अशी मी आशा करतो. धन्यवाद सर. आपण सर्व शेतकरी बांधवांचं मी ICLच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सो मच.